तो एकदाच येतो, पण सगळं शहर त्याच्यासाठी थांबतं. तो येतो आणि मुंबईची श्वासही थांबते, कारण तो राजा आहे, नवसाचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा. तो म्हणजे आपला लालबागचा राजा. 91 वर्षाचा इतिहास, लाखो भाविक आणि करोडोंच्या भावना, जिथं इच्छा बोलल्याशिवाय पूर्ण होतात, जिथं डोळे ओलावतात आणि मन गदगदतं. 1932 पेरू चाळ मधला जुना बाजार बंद झाला. मच्छीमार, कोळी, छोटे विक्रेते यांचं आयुष्य अंधारात गेलं. तेव्हा त्यांनी नवस केला, गणपती देवा, आम्हाला कायमचं स्थान दे. 1934 ला स्थानिक जमीनदारांच्या मदतीने त्यांना बाजारसाठी भूखंड मिळाला. कृतज्ञतेने त्यांनी एक गणेश मूर्ती स्थापन केली, साजरी, पारंपरिक मच्छीमार पोशाखात सजलेली. म्हणूनच तो नवसाचा राजा बनला. आपल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीला कोण घडवतं? तर ती कला आहे कांबळी आर्ट्सची. रत्नाकर कांबळी पासून ते आज त्यांच्या नातवांपर्यंत हे कुटुंब लालबागच्या राजाची मूर्ती घडवतं. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या 10 दिवसात 15 लाखांहून अधिक लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. पण हा आहे दर्शनासाठी 25-30 तासांची रांग, ही श्रद्धा आहे की त्रास? 2 प्रमुख रांगा असतात. एक नवसाची रांग, जिथे भाविक स्टेजवर जाऊन चरण स्पर्श करतात. 25 ते 40 तासांची वाट पाहणारी सेलिब्रिटी, राजकारणी, सामान्य माणूस, सगळे एकाच ओळीत. मुख्य रांग म्हणजे दुसरी, जिथं फक्त दर्शन घ्यायचं. पण हेही खरं, इथे सेलिब्रिटीसाठी वेगळा मार्ग असतो आणि सामान्य भक्तांसाठी रात्रभराची वाट. 2020 कोविड काळ. प्रथमच 88 वर्षात लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने उत्सव रद्द केला. मोठं पाऊल, पण योग्य पाऊल. त्याऐवजी जनजागृती, रक्तदान, ऑक्सिजन मोहीम हे करत त्यांनी सिद्ध केलं, गणपती म्हणजे केवळ शोभा नव्हे तर सेवा. कोविडमुळे मंडळाने जनजागृती केली, पण त्याच वेळी एक प्रश्न उभा राहिला, जर गर्दी नियंत्रित करता येते तर दरवर्षी का नाही करता येत? गणपती येण्याच्या काही दिवस आधी मुख्य दर्शन सोहळा म्हणजे जणू शहराला दिलेली साक्ष. सगळे चॅनल्स लाईव्ह जातात. इंस्टाग्राम, युट्यूबवर लाखो लाईव्ह व्ह्यूज. सेलिब्रिटी, भक्तगण, चिमुकले भाविक सगळे वाट पाहतात. राजा प्रकटतो आणि शहरभर गणपती बाप्पा मोरया या जयघोष होतो. आणि मग येतो अनंत चतुर्थीचा दिवस. मंडप सुनं होतं, पण भावनेचा कल्लोळ असतो. राजा जातो, पण मागे ठेवतो आशा, नवस आणि पुढच्या वर्षीची उत्सुकता. आज लालबागचा राजा 91 वर्षांचा झाला आहे आणि दरवर्षी वाढणारी श्रद्धा, वाढणारी गर्दी, ही म्हणजे की तो फक्त गणपती नाही, तो एक संस्कृती आहे, भावना आहे, माणुसकी आहे. राजा म्हणजे मार्केटमधल्या मच्छीमारांचं स्वप्न आणि आजच्या तरुणांचं श्रद्धास्थान. लाखो लोकांचे नवस, कोट्यवधींचं प्रेम आणि काळजाच्या तलातून निघालेला एक आवाज, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. शेवटी तो राजा आहे नवसाचा. पण तोच नवस आता व्यवस्थापन सुधारण्याची गरज वाटते का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. कमेंट्स मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.